चरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय ते सांग. परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिगहन. सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती, राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोका गृणाहासी. मासचारी क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते. दर्शन द्यावया भक्त लोकाते, पातले तया कुरवरपुरा. कुरवपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे तीर. महिमा सांगता असे अपार, भूमंडळात दुर्लभ. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती झाली भूमीवरी. प्रकट महिमा परंपारी, सांगता विस्तारासे देखा. पुढे अवतार व्हावया गती, सांगे नायका एक चित्ती. श्रीपाद कुरवपुरी वसती, कार्यकारण पुढे असे. अवतार व्हावया कारण, सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न, ब्राह्मण होता तया ग्रामी. त्याची भार्या होती देखा, नाम तिचे अंबिका. सुशीला चारपती सेविका, महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होऊ निमरती, पूर्व कर्मफळ अर्जिती. अनेक तीर्थव्रताचरिती, तिने केले परी ऐसे असता जे होणार ते गती. पुत्र झाला मंदमती, माता स्नेह करी प्रीती. अपूर्व आपणासी मनोनी, वरदता माता पित्या घरी. विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी. व्रत बंद करता कुळाचारी, वेदाभ्यास करावया. विद्या न येत तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा. चिंता वाटे त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती. अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कुष्टोनी. प्राचीन कर्मण सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र. पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाही आमुचे घरी. कष्टे करुणी नाना परी, पोशिले एका बाळकासी. विद्यान हे वेद त्यासी, वाया मारुनी का कष्टसी. प्राचीन कर्म असे त्यासी, मूर्ख होऊनी उपजावे. वर्तता पुढे त्या स्थानी, विप्र पडला असमनधानी. दैव वकेशे करुणी, पंचत्व पावला परियेसा. पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुरवपुरी. याचुनिया आपले उदरभरी, जीवित्व करी याच परी. विप्र स्त्रियेचा कुमर देखा, विवाह योग झाला निका. निंदा करीती सकळ लोक, मतीन मनोनिया. कन्या न देती कोणी त्यासी, समस्त करीती दूषणी. म्हणती काष्टे वाहे का पाणी, उदरभरी येणे विधी. ऐसे ऐकुनी ब्रह्मचारी, दुःख करी नाना परी. मातेसी म्हणतसे अवसरी, प्राण त्याजी ना फुला. निंदा करीती सकळ मज, असुनी देह कवन काज. पोसू न शके माते तुझ, जाईन अरण्यवासाशी. ऐकोनी पुत्राचे वचन, माता करी अति चिंतन. शोक करी अति गहन, विलापी ते नारी. माता सूत दुःख करीत, गेली गंगा प्रवाहात. तेथे देखिले जगदुदृत, श्रीपाद येथे स्नान करिता. जाऊनी दोघे लागती चरणी, विनविती कर जोडुनी. वासना असे अमुचे मणी, प्राण त्याजवा गंगेत. निरोप द्यावा जी आम्हासी, सद्गती व्हावया कारणासी. आत्महत्या महादोषी, म्हणून विनविते कृपा सिंधू. ऐकुनी विप्रस्त्रियेचे वचन, पुसती श्रीपाद कृपा करुण. काय संकटी तुमचे मन, त्याजीने प्राण कावण्या गुणे. विप्रस्त्री ते वेळा, सांगती झाली दुःख सकळा. म्हणे स्वामी भक्तवत्सला, तारावे आम्हा बाळकासी. पुत्राविने कष्टले भारी, अनेक तीर्थ पादचारी. केली वृत्तीपूजा सारी, सकळही देव आराधिले. वृत्ते उपवास सांगू किती, करीते झाले अपरिमिती. झाला पुत्र हा दुर्मती, निंदा करीती सकळ जन. वेदशास्त्र संपन्न, पती माझा ब्राह्मण. त्याचे पोटी जन्मला हा हीन, मंदमती दुरात्मा. कृपा करी गा श्रीपाद येती, जन्मोजन्मी ऐसी गती. पुत्र न व्हावा मंदमती, ऐसा प्रकार सांगा मज. कृपासागर दैन्य हरण, म्हणून धरिले तुझे चरण. शरणागता करावया रक्षण, आलासी स्वामी कृपा सिंधू. जन्मोनिया संसारी, कष्ट केले नाना परी. न देखेची सौख्य कुमरी, व्याले पुत्र न राहती. वाचोनिया हा एक सुत, शेळीच्या गळा स्तन लोंबत. वृथा जन्म झाला म्हणत, विनवितसे श्री गुरु. देव आता ऐसे करणे, पुढील जन्मी मनुष्यपणे. पूज्यमान पुत्रला पावणे, जैसा तू पूज्य जगत्रयासी. सकळ लोक ज्यासी वंदिती, ऐसा पुत्र होणार गती.
उपाय सांगा श्री गुरु येती, म्हणून चरणी लागली. त्याचे निमाते उद्धरगती, व्हावे मागोती पुनरावृत्ती. पितरा सकळा स्वर्गप्राप्ती, लाधेसे निरोपावे. वासना असे माझ्या मनी, पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी. बाळपणीच पाहेन नयनी, पूज्यमान समस्तांसी. श्रीपाद ऐकुनी तिचे वचन, सांगती भक्ती कृपा करुण. करी ओ ईश्वर आराधन, पुत्र होईल श्री हरी ऐसा. गवळणीचे घरी देखा, कृष्ण उपजला हो करणिका. व्रत केले गवळणी ऐका, ईश्वराचे आराधना. तैसा आराधी तू ईश्वर, पुत्र पावसी हा निर्धार. तुझ्या मनी आशा भार, लादसी म्हणती श्रीपाद येती. विप्रस्त्री म्हणे तयावेळी, व्रत कसे केले ते गवळी. कैसा बुजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती. तैसेच व्रत करीना आपण, म्हणून लागतसे चरणा. कृपामूर्ती श्री कुरुकाराणा, सांगता झाला त्यावेळी. म्हणती श्रीपाद सी, ईश्वर पूजिवो तू प्रदोषी. मंदवारी विशेषी, पूजा करी भक्तीने. पूजा करी जे गवळणी, विस्तारासे स्कंदपुराणी. सांगेन कथा ऐक सगुणी, म्हणती श्री गुरु तियेसी. ऐकोन श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा. जाऊनी लागे श्री गुरुचरणा, विनवितसे ते वेळी. विप्रस्त्री म्हणे स्वामी यासी, अभिनव माते निरोपिलेसी. देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्ण ऐसा. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन एक एक चित्तेसी. उज्जैनी नाम नगरीसी, झाले विचित्र परियेसा. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मज्ञ. त्याचा सखा असे प्राण, मनी भद्र म्हणून परियेसा. सदा ईश्वर भक्ती करी, नाना परी पूजा अपारी. भोळा देव प्रसन्न करी, दिदला चिंतामणी एक. कोटी सूर्याचा प्रकाश, माणिक शोभे महासुरस. कंठी घाली सदा हर्ष, तया मनी भद्रसेन सख्यासी. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होती लोह पाषाण. तेज फाके त्यावरी जाण, कनक होय परियेसा. जे जे चिंतित मानसी, ते ते पावे स्मरणेसी. ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती. इष्टत्वे मागती कित्येक, मागो पाठविती ते माणिक. बलात्कारे घ्यावया देख, राजे वांछिती परियेसा. म्हणून क्रय करुणी देखा, माणिक द्यावे आपणा ऐका. जरी न देशी स्वाभाविका, युद्धा लागी येऊ म्हणती. राजे समस्त मिळवणी, पातले नगरा त्या उज्जैनी. अपार सैन्य मिळवून क्षोणी, वेष्टिले तया नगरासी. ते दिनी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजेसी. शंका न धरी मानसी, एकचित्ते पूजितसे. महाकाळेश्वर लिंगासी, पूजा करी राजा हर्षी. गवळणी कुमरे महापावयासी, आली तया शिवालया. पूजा पाहुणी शिवाची, मुले म्हणती गवळणीची. खेळू चला आपण ऐसेची, लिंग करुणी पूजू आता. म्हणून विनोदे करुनिया, आली आपले ग्रहसंधिधानी. एक वटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय. पाषाणे एक करुणी लिंग, पूजा करीती बाळके चांग. नाना परीची पत्री सांड, कल्पती तेथे पूजिसी. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रा ते नेती बोलावणी. भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपीसूत. न जाये भुवना लिंग सोडून, त्याची माता जवळी येऊन. मारी आपले पुत्रासी, कोपे करुणी ते गवळणी. मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दुरी टाकुणी. गेली आपले मंदिरासी, पूजा मोडिता बाळक. प्रलाप करीतसे तो अनेक, मूर्छा येऊनी क्षण एक. पडिला भूमी अवधारा, लय लावणी लिंगस्थानी. प्राण त्याजू पाहे निर्वाणी, प्रसन्न झाला तो शूलपाणी. तया गोपीसुताला, बालके विनविले ईश्वरासी. गोपन करावा मातेसी, पूजा मोडली प्रदोषी. क्षमा करणे म्हणतसे, प्रसन्न होऊनी गिरिजापती. गेले लिंगालयी गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती. गवळीया घरी तयाच परी, कोटी सूर्याचा प्रकाश. शिवालय दिसे अति सुरस, लोक म्हणती काय प्रकाश. उदय झाला दिनकरा, आले होते परराष्ट्र राजे. विस्मय करीती महाचोजे, द्वेष सांडूनी बोलती ओजे. भेटो म्हणती रायासी, पहा होस पवित्र नगरात. सूर्य झाला असे उदित, राजा असेल पुण्यवंत. ऐसे असी काय विरोध, म्हणून पाठविती सेवकासी. भेटू म्हणती प्रीतीसी, राजा बोलावी तयासी. आपले गृही नगरात, इतुके होता ते अवसरी. राजा पुसितो प्रीती करी, रात्री असता अंधकारी. उदय झाला केवी सूर्य,
राजे चंद्रसेनासहित पाहावया येती कौतुकार्थ. दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य. तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान अति गहन. पुसता झाला राजा आपण तया गवळ्या कुमाराकासी. सांगी त्याला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त. गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा. निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ. शनी प्रदोष पूजा फळ भय कैसे तया नरा. गवळी कुमर जाये घरा मातेसी सांगे सविस्तरा. येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरुणी. ऐसे ईश्वरे दिदला वर संशय न धरी निर्धार. प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची. मोडिलीस प्रदोष पूजा म्हणून म्या सांगितले त्या शूलपाणी. क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ. श्रीपाद सांगती ते वेळा तया विप्रस्तेशी. तुझे मनी असेल जरी होईल पुत्र माझ मसरी. संशय सांडोनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू. ऐसे म्हणून श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देवो. विप्रस्त्रियेचा पाहुणी बाहो प्रसन्न होत तयावेळी. बोलवणी तिचे कुमाराकासी हस्त ठेविती मस्तकेसी. ज्ञान झाले तत्कळेसी त्रिवेदी झाला शास्त्रास्त्र. विस्मय करुणी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित. कार्यकारण अवतार होत आला नरदेह धरोनी. म्हणे ईश्वर तुझी हौसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी. मिथ्या नव्हे तुझे या वाक्यासी पुत्र व्हावा तुझा ऐसा. ऐसा निश्चय करुणी पूजा करीती नित्य येवणी. प्रदोष पूजा अति गहनी करे श्रीपादरायासी. पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी. पूजा झाली अति गहनी सर्वाहुनी अधिकता. विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्र नांदे हर्षी. श्री गुरु कृपा होय ज्यासी ऐसे होय अवधारा. नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी. परी ऐसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू. श्री नरसिंह सरस्वती उत्पाखणे सिद्धनामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म कथनम नाम अष्टमोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.